हॅलो फ्रेंड्स, तर आज आम्ही जाणार होतो माझ्या दाढीमध्ये औषध टाकण्यासाठी. जास्ती दुखत तर बरंच आहे औषध टाकणं, आणि ह्या दोघींना पण सोबत घेतलं होतं. वाटेतच त्यांना ट्युशनला सोडायचं होतं. आणि हा आमचा समर्थ म्हणजे माझा भाऊ कसा बसलाय बघा ना. त्याला खूपच हौस आहे कारमध्ये बसायची, आणि कुठे पण जाताना माझी पॅकिंग तर फुलच असती बघा. मम्मीला आणि मला टाकायचं होतं. चॉकलेट तर कुणाच्या आवडतीचे नसतात, सगळ्यांच्याच आवडतीचे असतात ना. इथे बघा तुम्ही माझी दाढ किती किडलेली आहे. दाढीचा प्रॉब्लेम तर असा कोणालाच नसू नये. आणि मध्येच आम्हाला 10-15 मिनिट ट्रॅफिकलाच लागलेत. ट्रॅफिकला थांबले ना खूपच बोर होतो. आणि नाही का ना, मी थोडंसं झोपल्याने लगेच उठले आणि थोडंफार आम्ही जवळ आलतोच. बघू शकतात तुम्ही, इथे आहे गुंड्याला दाढीमध्ये म्हणजेच कानामध्ये औषध टाकतात ते. गाडीमध्ये उतरल्या खूप मळमळ होऊ लागलं, आणि ऊन पण फारच होतं. त्यामुळे आधी बसून घेतलं मी, आणि आमचा समर्थ कड्यावर भेटच नाही आणि पायाने चलूमध्ये म्हणते. थोडंसं बसले. आणि हा बघा माझा भाऊ समर्थ. कोणत्या नवीन जागी आलं ना त्याला फिरायला फारच मजा वाटते. आणि तिथे मस्त असे छोटे छोटे पिल्लं पण होते. मी त्यांना पण हात लावला. नंतर कळालं की इथे बारीच नाही आहे कानात औषध टाकण्याची. तर आम्ही दुसरीकडे गेलतो. थोडंच दुरीवरती लावतात. आणि बघा हा फूल किती मस्त आहे, जास्वंद. आणि नंतर व्हिडिओ शूट काही केला नाही कानात औषध टाकल्याचा. बघा तुम्ही किती आळ्या आल्या आहेत. तुम्हाला पण तसा दाढीचा प्रॉब्लेम आहे का, नक्की कमेंट करून सांगा. आणि हा आमचा समर्थ नुसता ह्यांच्या मागे मागे पळू लागला. शहरामध्ये तर असं काही बघायला त्याला भेटतच नाही. त्यांना उगाचच तंग करू लागला. त्याला खूप मज्जा येते ह्यांना तंग करायला. आणि इथे कानात औषध टाकत मस्त असे शेतूक तोडून घेतले होते. आणि नंतर आम्ही शेतात गेलतो एका. मला असं चालायला फारच आवड होती मी, कारण की पहिल्यांदाच चालत होते. म्हणून मला खूप वेगळंच वाटू लागलं आणि मस्तच वाटू लागलं. आणि आता उन्हाळा लागले म्हणलं, ऊन पण आता वाढतच जाणार आहे. त्यामुळे आधी जावं म्हणलं दाढीचं औषध टाकायला. पुन्हा ऊन वाढल्यावर कसं जावं, खूपच ऊन वाढते नंतर. वांगी, मिरच्या असं काही तोडायचं होतं. आणि इथे मस्त असं हे पण होतं टहाळ. वांगे ते सगळे तोडले, आणि मस्त असा टहाळ बघा हिरवागार. थोडाफार तर टहाळ पण घेतला, आणि खायला पण खूपच गोड होता. समर्थ इकडे आला नव्हता माझा भाऊ, कारण की खूपच असा हे होतं, गॅप होता, म्हणून तो आला नाही काही. कारण की त्याला झाडाचं इन्फेक्शन होतं, म्हणून तो तिथेच थांबला होता मम्मीपाशी. आणि इथे मी निघालो दुसरीकडे जायला. शेतात फारच लांब नव्हतं, दूरच म्हणजे जवळच होतं त्या शेतापासून. तर कांद्याची पात आणि लसूण थोडासा तोडायचा होता. तर इथे कांद्याची पात पण होती. इथे आम्ही थोडीफार कांद्याची पात आणि लसूणसुद्धा घेतला होता. मम्मी आणि पप्पा तोडत होते, मी मस्त व्हिडिओ शूट करत होते. आणि फुलं तर इतके फार छान होते ना, खूपच. मी फुलं पण तोडले थोडेसे. हे पिवळे फूल बघा किती भारी आहे, शेवंतीचे. कांद्याची पात तोडणं झाली तर बघा हा आमचा समर्थ त्याला एकट्यालाच तिथं सोडलं होतं. मम्मी मम्मी पप्पा पप्पा करून चिरकत होता, तरी पण आम्ही काही केलं नाही. ते तसा भेटच नाही कोणाला. त्याला आम्ही एकट्यालाच ये म्हणलं होतं. तर तसा तो आला पटपट. आणि मम्मीने इथे कांद्याचे पात ते सगळं तोडलं झालं होतं. मग म्हणू लागली अजून थोडं, पण नको म्हणलं जास्ती. नंतर बर्थडे ते घेतले होते हॉटेलवरून. व्हिडिओ शूट काही काढणं झालंच नाही. नंतर माझ्याकडे एक चॉकलेट होते. आम्ही फार जवळजवळ आलोच होतो घराच्या. आणि घराच्या जवळजवळ आलं ना, मला मळमळ करायला तर इतकं फारच होतं मळमळ. आणि फायनली आम्ही पोचलो होतो. तुम्हाला हा ब्लॉग कसा आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. बाय बाय.